तर नमस्कार. गेल्या वेळेस आपण ब्लाऊजवरती माप कसं काढायचं हे बघितलं होतं. आता आपण पेपर कटिंग बघणार होतो. मी तुम्हाला गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची कटोरी ब्लाऊजची हे सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर अगोदर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर चला सुरू करूया. आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेतल्यात पेपर, पेन, टेप आणि एक कात्री. दुसरी एक सीझर आहे माझ्याकडे, पण मी ती फक्त पेपर कटिंग करायसाठी ही फक्त वापरते. तर अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे. ही जी बंद बाजू आहे पेपरची, डबलवाला पेपर घ्यायचा आहे. डबल आला माझ्याकडे. डबलवाला पेपर हा मी घेतला आहे. ज्याची जी फोल्डिंग बाजू आहे, जी बंद बाजू आहे, ती मी माझ्याकडल्या साईडला घेतली आहे. तर ह्याच्यामध्ये उंची टाकायची आपल्याला. आपली उंची आलेली आहे 13.5 इंच. गेल्या वेळेस माप काढलं होतं तेच माप आहे आता पण. मी बरोबर टेप टाकून जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूला टेप टाकून त्याची उंची घेत आहे. बरोबर 13.5 इंचावरती एक खूण करत आहे. दुसऱ्या साईडनी पण एक अंदाज 13.5 इंचावरती एक खूण करत आहे. का तर आपल्याला बॉक्स करायला सोपं जातं. आपलं छातीचं माप होतं 10 इंच. मग आपण बरोबर 10 इंचाची पट्टी टाकून घेणार आहे. 10 इंच माप आडवं घ्यायचं आहे आपल्याला. इथे एक टिक मार्क करून घेतली मी. खालच्या साईडला पण तीच प्रोसेस. बरोबर 10 इंचावरती टिक मार्क करून घेतली मी. आता पट्टीने बॉक्स आखून घेतलाय. आता आपल्याला इथल्या साईडला जी बंद बाजू आहे त्या साईडला गळा रुंदी टाकायची आहे. आपली गळा रुंदी होती 2.5. मग बरोबर मी 2.5 वरती टेप धरलेला आहे आणि इथं 2.5 वरती गळा रुंदी टाकून घेतलेली आहे. इथून आपल्याला आपलं शोल्डर होतं 3 इंच. शोल्डर बरोबर 3 इंचावरती एक खूण करून घेतलेली आहे. ही झाली गळा रुंदी, हे झालं शोल्डर. आता आपला जी पुढच्या गळ्याची जी खोली आहे ती आपली 5.25 इंच होती. जेवढी पुढचा गळा होता तेवढाच मी त्याच्यावरती खूण करून घेतली आहे 5.25 वरती. आणि इथं बरोबर 2.5 वरती एक डॉट मारून घेतला आहे. हा बॉक्स पण आखून घ्यायचा आहे. इथं गळा रुंदी घेतली आहे, इथं शोल्डर घेतलंय आणि पुढच्या गळ्याची किती खोली आहे ते इथं टाकली मी. बरोबर 5.5 असते, कुणाची 6 असते, त्याच्यावरती टाकायचं किती येते. आता इथून बरोबर 1.5 इंचावरती मी टेप कसा धरते बघा, एकदम क्रॉसमध्ये धरून 1.5 इंचावरती इथं खूण करते. कारण मला माझा गळा पुढचा गोल आकाराचा पाहिजे. बघा हे जे आहे हा गोल गळा पुढचा तयार झालाय आपला. आपल्याला आता मुंड्याचं माप टाकायचं आहे. मुंड्याचं माप कुठं टाकायचं, आपला मुंडा किती आहे, आपला मुंडा 5.5 आहे. आपल्याला जी शेवटची लाईन आहे तिथं आपल्याला टेप धरायचा आहे. बरोबर 5.5 इंचावरती खूण करायची आहे. केली तर इथून पण मी आखून घेणार 5.5 इंचावरती. कारण जर मी अंदाजपंचे घेतलं तर 5.25 पण होऊ शकतं किंवा 5.25 पण होऊ शकतं. मग आता बरोबर मी त्याचा चौकोन आखून घेणार आहे. झाला. आता ही आपला मुंडा आहे. तर ह्या मुंड्यावरती 1.5 इंचावरती मी एक टिक मार्क करणार आहे आणि 1 इंचावरती एक टिक मार्क करणार आहे.
एक 1.5 इंचावरती एक केली आहे आणि एक इंचावरती एक केली आहे. लक्षात ठेवायचं. आपण ह्या जी छाती होती त्या छातीमध्ये किती शिलाई मार्जिन मिक्स केली होती? 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स केली होती. मी ते पण सांगते की आता हे हा टिक मार्क का करायचा, म्हणजे इथून 1.5 इंच कमी का करायचं. ज्यावेळेस आपला ब्लाऊजचा मुंडा असतो किंवा तिथल्या जे खालीवरच्या रेषा, थोडक्यात तुम्हाला मी दाखवते. आता हा शिवलेला ब्लाऊज आहे दुसरा, आपण त्या दिवशी माप काढलं होतं ते. ह्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला दिसत असेल ही जी टक्स आहेत, ह्या ज्या रेषा आहेत, ह्या दोन्ही पण एका जागेवरती जॉईन झाल्या. हा मी शिवलेला ब्लाऊज आहे आणि तोच परत माझ्याकडे मापाला आलेला आहे. आणि ही समोरची रेष आणि हे चौकोन, ह्या 4 इंचा एक झालेला आहे. म्हणजे हे जर माप आपल्याला परफेक्ट पाहिजे असेल तर इथून मी 1.5 इंच कमी केला आहे आणि इथल्या मुंड्याला गोल असा आकार देणार आहे. पेपर उलटा करून घेतला म्हणजे जेणेकरून मला गोल आकार देता येईल. हा थोडासा इथल्या इथं जोडला आहे, जवळच्या जवळ. कुठनं घेतलाय? ह्या डॉटपासून. मग ह्याच डॉटपासून दुसरा पण आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. पण हा आकार घेताना मी पूर्ण वरच्या साईडला घेऊन जात आहे, थोडासा क्रॉसमध्ये. बघा आपला मुंडा तयार आहे. आपल्याला आता क्रॉस पट्टी टाकायची आहे. आता आपली खालची जी क्रॉस पट्टी असते ती 1.5.5 इंचाची असते. आता बघा तुम्हाला समजणार नाही की कुठून घ्यायची, इकडून घ्यायची का तिकडून घ्यायची. लक्ष द्यायचं. आपण जिथं गळारुंदी टाकली, ज्या साईडला वरच्या साईडला गळारुंदी टाकली त्याच साईडला खालच्या साईडला 3.5 इंचावरती एक खूण करायची आहे की जिथं आपल्याला क्रॉस पट्टी तयार होणार आहे. आणि दुसऱ्या साईडला 3 इंचावरती टाकून घ्यायचा आहे डॉट. बघा मी निम्म्यापर्यंत सरळ रेषा आखून घेतली आहे आणि निम्म्यापर्यंत सरळ आखली. निम्म्यातून मी क्रॉसमध्ये बरोबर जॉईन करणार आहे. फक्त तिथल्या तिथं आकार द्यायचा आहे जो की क्रॉसमध्ये असतो. बघा इथून 3.5 इंच घेतला आहे, इथून 3 इंच. इथून मी निम्म्यापर्यंत पट्टीने रेष मारली आहे, निम्म्यातून मी हाताने जराशी क्रॉसमध्ये मारली आहे. तर आता आपल्याला बरोबर कमरेचं माप टाकायचं आहे. आपली कंबर होती 9.5 इंच. बघा इकडल्या साईडने मी इकडल्या साईडला टाकत आहे कारण जी एक्स्ट्रा भाग होता कमरेचा ते मी कट करून टाकणार आहे. 9.5 इंचावरती आपली कंबरचं माप आहे. 1/2 इंच जास्त हे कट करून मी का टाकते की बाबा एक्स्ट्रा कपडा आपल्याला नकोय आणि कपडा पण वाचणार आहे आपला. आणि इथून 1.5 इंचावरती मी टिक मार्क. ही जी 1.5 इंच आहे ती शिलाई मार्जिन आहे आपली. हे बघा व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. लक्षात येते तुम्हाला? इथून मी इथं पूर्ण उंची घेतली, इथून पूर्ण इकडं मी छातीचं माप टाकलं, इथून पण छातीचं माप टाकून घेतलं. म्हणजे इथं मला कमरेचं टाकायचंय पण तरी पण मी काय केलं, छातीचं माप टाकून घेतलं. मग म्हणजे चौकोनी बॉक्स माझा तयार झाला. इथून 2.5 इंच माझी गळारुंदी भरली होती, इथून 2.5 इंच गळारुंदी टाकली, इथून 5.25 इंचावरती मी गळा खोली टाकली म्हणजे पुढचा गळा टाकला, इथून 1.25 इंचावरती गोल आकार देऊन घेतला, 3 इंचाचा शोल्डर टाकला आणि जी मुंडा आहे तो माझा 5.5 होता. मी 5.5 ह्या शेवटची जी लाईन आहे त्याच्यावरती 5.5 वरती मी मुंडा टाकून घेतला. इथून 5.5 टाकून हा बॉक्स आखून घेतला. इथून 1 इंचावरती एक आणि 1.5 इंचावरती एक डॉट मारून घेतले. ह्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1.5 इंचावरती मी जी शिलाई मार्जिन होती ती कमी केली आणि इथून मी हे दोन्ही डॉट जोडून घेतले क्रॉसमध्ये. एक आतल्या साईडचा मुंडा आणि एक बाहेरच्या साईडचा मुंडा. आणि इथं खाली बरोबर कमरेचं माप टाकलं आणि त्याच्यातून जे एक्स्ट्रा होतं ते कट करून टाकलं आणि जी शिलाई मार्जिन होती ती मी घेतली. आता ही क्रॉस पट्टी आपली 3.5 इंचाची, हे 3.5 इंच आणि हे 3 इंच. इथपर्यंत सरळ रेष मारली, इथून क्रॉसमध्ये मारली. नसलं समजलं तरी पण मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता की बाबा मला समजलं नाहीये, मी तुमच्यासाठी परत दुसरा एक व्हिडिओ बनवून. आता फक्त आपलं कटोरीचं माप टाकायचं राहील. आता कटोरीचं माप तुम्हाला सोपी पद्धत सांगते मी कसं काढायचं. ब्लाऊजवरनं कटोरीचं माप काढायचं आहे आपल्याला. तुम्हाला कटोरीचं माप मोजायची गरज लागणार नाही. ज्यावेळेस तुमचं इथं
लक्ष द्यायचं आहे. इथून इथपर्यंत जी शिलाई मार्जिन होती इथपर्यंत आपल्याला घ्यायचंय. किती भरतंय? 8.25 भरतंय. 8.25ला पण कमीच आहे. मग आपल्याला ह्याचे 3 हिस्से करायचे. एक शेवटचा हिस्सा जी शेवटचा भाग आहे तो मोठा असला तरी चालतो. मग आपल्याला काय करायचंय? 2.5 आणि 2.5 किती होते? 5. 5 आणि 2.5 7.5. मग शेवटचा किती थोडासा मोठा राहिला तरी पण चालतो. मग आपल्याला 5 वरती टिक मार्क करायचे. म्हणजे हे तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजनुसार छातीचं माप ह्याच्यामध्ये निघणार आहे. कटोरीचं परफेक्ट कटोरी तुम्हाला व्यवस्थित ह्याच्यामध्ये बसणार आहे. आता इथून तुम्हाला काय करायचं? जी खालच्या साईडचा जो तुमच्या खालच्या साईडचा आकार आहे 1 इंचावरचा तिथून तुम्हाला माप टाकायचं आहे. जे तुम्ही कटोरीला गोलाई देणार आहे त्याला खालच्या साईडपासून 2.5 इंचावरती एक खूण करायची आहे. किती इंचावरती? 2.5 इंचावरती. आता इथं मी 1 इंचावरती, तुम्ही 1 इंचापर्यंत किती पण घेऊ शकता, पण मला 1 इंचावरती नाही घ्यायचं, अर्धा इंचावरती घ्यायचं आहे. कारण की मला जास्त वरच्या साईडला कटोरी नको आहे. मग इथून बरोबर मी गोल असा आकार देऊन घेता. झालं समजलं? पूर्ण पेपर कटिंग वरती म्हणजे माप पूर्ण टाकून तयार आहे. मी आता पेपर कटिंग करते. ह्याच्यामध्ये आपल्याला कटोरीचं माप वाढवायचं आहे. अजून बाही काढायची आहे. हा जो पेपरचा शिल्लक भाग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला बाही कशी काढायची हे सांगणार आहे. कट करताना व्यवस्थित कट करायचा. जे एक्स्ट्रा भाग होता तो पण मी कट करून टाकला. बघा, कट करताना मी ह्या वरच्या मुंड्यावरून कट केले, खालच्या मुंड्यावरून कट करायचं नाही. करताना वरच्या मुंड्यावरून कट करायचा आहे. पुढच्या गळ्याचं आहे ते पण मी कट करून टाकत आहे. आता ह्यामध्ये बऱ्याच जण चुका करतात. काय करतात? डायरेक्ट हे कट करायला घेतात. तुम्ही जर हे कट केला तर तुमची पाठीमागचा भाग निघणार नाही. मग काय करायचंय? अगोदर जी मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा. आपण डबल फोल्डिंग पेपर घेतला होता. झालं. हा पाठीमागचा भाग तुमचा तयार झालेला आहे. आपल्याला पाठीमागचा गळा हा वाढवायचा आहे आणि तोपर्यंत ह्याला साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत ह्याची क्रॉसपट्टी बाकीचे भाग काढून घेऊ. क्रॉसपट्टी तयार आहे. आता बघा, ज्यावेळेस कोण हे मुंडा आहे का कट करत नाही, पण मी हा का सांगते कट करायला, तर ज्यावेळेस आपल्या बाहीमध्ये जे फुगा येतो तर म्हणतात की इथं ढिला होतोय किंवा लूज होतोय, तर हे ज्यावेळेस आपण अर्धा इंचाचा भाग कटिंग करल त्यावेळेस बाहीमध्ये कसलाच फुगा येणार नाही. तुम्ही ह्या प्रकारे एकदा ब्लाऊज शिवून बघा, मग तुम्हाला समजून जाईल. आता पाठीमागचा गळा आपण कट करून घेणार आहोत. आता काही ना परफेक्ट पाठीमागचा गळा समजत नाही की किती इंचाचा झाला, किंवा मोठा होतो किंवा लहान होतो. तर मग सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते की पाठीमागचा गळा कसा कट करायचा आहे. तो आपला जो ब्लाऊज कस्टमरने आपल्या मापाला दिलेला असतो तो कसा घेतलाय मी पूर्ण असा. पाठीमागची बाजू ह्याचा जो मध्य आहे तो बरोबर फोल्डिंग करून घ्यायचा आहे. आणि ही जी पाठीमागची साईड आहे त्याच्यामध्ये थोडीशी शिलाई मार्जिन खाली सोडू. थोडीशी म्हणजे फक्त 2 इंचाची सोडली आणि वरच्या साईडला गोट मारण्यासाठी 2 इंचाची. 2 डॉट फक्त हवड्यावरती डॉट मारून घ्यायचंय. पाठीमागचा गळा मी जास्त खोल नाही, 2.5 इंचाचाच घेत आहे. तुम्हाला वाढवू शकता, तुम्ही 3 इंचाचा पण घेऊ शकता. आणि हे सरळ आखून घेत आहे. जर तुम्ही नाही काढला तर पाठीमागचा गळा पूर्ण वरच्या साईडला येणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे पाठीमागचा गळा तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे आपल्या ब्लाऊजनुसार. आता ह्यातून क्रॉसमध्ये धरून मी 1 इंचावरती खूण करत आहे आणि ह्याला गोलाई देत आहे पूर्ण.
थोडंसं अलीकडे पलीकडे झालं तरी चालतं, पण ब्लाऊजला फिनिशिंगमध्ये गळा दिसला पाहिजे. कट करून घ्यायचे. आता हा आपला पाठीमागचा गळा, पाठीमागची साईड पूर्ण तयार आहे. क्रॉसपट्टी पण तयार आहे, ह्याला काही करायची गरज नाही. साईड पण तयार आहे. मग आपल्याला काय राहिले अजून, कटोरी वाढवायची. आपण कटोरी आता वाढवून घेणार आहोत. माझ्याकडे एक पेपर होता, तो मी त्याच्यावरती कटोरी आखून घेत आहे. तुमचं पेन असू द्यात, स्केच पेन असू द्यात, कशाने पण ते आखून घ्यायचा. जर तुम्ही ह्याच्यावर ठेवूनच डायरेक्ट माप काढलं तर ते हलणार आहे. माप आखून घेतलं म्हणजे तुम्हाला माप टाकायला बरं जातं. ह्या आता आपल्याला काही काम नाही, हे आपण आखून घेतलं ना, आपल्याला ही कटोरी लागणार आहे. आता लक्ष द्यायचं, ह्या कटोरीत माप लहान आहे, ब्लाऊज लहान आहे, ब्लाऊज काही जास्त मोठं नाही आहे. मग कटोरी वाढवताना आपण 1.5 इंचापर्यंत वाढवू शकतो, जास्तीत जास्त 1.5 इंचापर्यंत. तर आपल्याला एवढं काही वाढवायची गरज नाही, कारण कटोरीचं माप लहान आहे. त्यामुळे मी 1 इंच ह्याच्यामध्ये वाढवत आहे. वाढवताना कसं वाढवलं बघा, टेप एकदम सरळमध्ये धरलेला आहे आणि इथं सरळ 1 इंचावरती रेष मारून घेतली आहे. आणि इकडल्या साईडला पण तसंच 1 इंच वाढवून घेत आहे. बघा, कटोरी सरळ आखून घेतली, इथून सरळ टेप धरला, इथून 1 इंचावरती खूण केली, इथून पण 1 इंचावरची खूण केली. आता ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे. हे जर आलंय माप बरोबर 5, म्हणून मध्ये येतोय 2.5. जेवढं इथं माप घेतलंय तेवढंच माप मी इथं पण घेत आहे. आणि बरोबर हा डॉट आणि हा डॉट जोडून घ्यायचे. आणि हा डॉट आणि हा डॉट जोडून घ्यायचे. तुम्हाला परफेक्ट कटोरीचं माप काढायचं असेल तर ही ट्रिक वापरून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ब्लाऊज पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तुम्हाला बसेल. बघा, हा डॉट जो होता तो डायरेक्टली मी जोडून घेतलेला आहे. इथून मी अर्धा इंचावरती एक खूण करत आहे. जास्त वरच्या साईडला घ्यायची नाही, कारण कटोरीचा आकार असा गोल असा होईल. खाली क्रॉसमध्ये घ्यायची आहे आणि इथून मी गोल आकार देत हळूहळू ह्या डॉटला जोडत आहे. पूर्ण गोल घेर आकारामध्ये द्यायचा आहे. कटोरी आपली तयार आहे. कट करून घ्यायचे. आता हे सिंगल काढली तरी चालते, ह्याला काही डबल काढायची गरज नाही. पण लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळेस कटोरी कट केल्यानंतर वाढवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करून माप काढता त्यावेळेस ते व्यवस्थित बसतं. बघा, कटोरीचं माप आपले व्यवस्थित काढून झालेलं आहे. तर आपला फक्त आता बाही लांबी राहिलेली बाकी. बघा, एक पेपर घेतलाय, मगाचा कट राहिलेला खालच्या साईडचा पेपर डबलवाला फोल्डिंगवाला घेतलाय. जी बंद बाजू आहे ती बंद बाजू मी माझ्याकडल्या साईडला घेतली, माझ्या डाव्या साईडला घेतली आहे हाताच्या. लक्षात ठेवायचंय, बाहीची जी लांबी आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. बाही लांबी आपली 6 इंच आहे. बरोबर 6 वरती टेप ठेवायचा आहे आणि 6 इंचावरती खूण करून घ्यायची. इकडल्या साईडला पण तीच प्रोसेस. माप व्यवस्थित टाकलं का ब्लाऊज व्यवस्थित होतो. बघा, ह्या बाहीची लांबी म्हणजे थोडीशी
आहे, जास्त काही नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही कोपऱ्यापर्यंत बाही शिवचाल त्यावेळेस, आता मी इथं 2.5 इंच माप टाकत आहे इकडल्या साईडला. ज्यावेळेस तुम्ही कोपऱ्यापर्यंत बाही शिवता तोपर्यंत तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शिवचाल का त्यावेळेस इथून 2.5 नाही टाकायचं, इथून असं 3 टाकायचे. मी तुम्हाला म्हणजे मोठ्या बाहीचा पण एक व्हिडिओ टाकेन कसं करायचं ते. बघा आता हे जर आपण ही जर ट्रिक वापरली तर आपण व्यवस्थित म्हणजे जी आपले फोड येतात का ह्याचे जी सगळी एका जागी येते का व्यवस्थित, ही कशामुळे येते बघा. हे पण आणि हे सगळे एका जागी आले. मग आता ह्याचं माप कसं टाकायचं मी बरोबर सांगते तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही पाठीचा भाग कट केलेला असतो तो घ्यायचा आहे. आपलं शिलाईमध्ये एवढं तरी अंतर जाणार आहे, अर्धा इंच तरी जाणार आहे. इथून टेप धरायचा, शिलाई मार्जिन वरती सोडून द्यायची अर्धा इंच. जसं जसा मुंडा फिरत तसं तसा टेप क्रॉसमध्ये फिरवायचा आहे जागे. बरोबर 8 इंच येते. जी इथं आपण 6 इंचाची खूण केली ती बाही लांबीची त्याच्यावरती बरोबर क्रॉसमध्ये टीप धरलाय आणि जी खालची लाईन जी मारलेली होती बरोबर त्याच्यावरती 8 इंचावरती मी खूण केली. आपलं मुंड्याचं माप भरलं होतं 8 इंच म्हणून इथं टेप मांडून मी क्रॉसमध्ये 8 वरती एक खूण करून घेतली आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ह्यातून कमी केली. आता बघा आपल्याला जे आकार द्यायचा आहे इथं वरती गोल, ह्या दोन्हीचं माप घ्यायचं आणि ह्याचा मध्य करून घ्यायचा आहे. मध्यवर्ती एक टिक मार्क करायची आणि 1.5 वरती आणि एक वरती एक खूण करून घ्यायची. म्हणजे 3 भाग थोडक्यात करून घ्यायचे ह्याचे. मी आता आकार कसा देते बघा. ह्या डॉटला आपल्याला जोडायचा आहे. देताना आकार वरचा नॉर्मली गोलमध्ये द्यायचा आहे. थोडासा वरती खाली झाला तरी चालतं ह्याच्या, पण जास्त पण आसपास बघा नॉर्मली गोलमध्ये दिलाय. आणि इथून ज्यावेळेस तुम्ही घेता माप ते थोडंसं जिथं आहे तिथंच घ्यायचं आहे. ज्यावेळेस इथं येतात खालच्या साईडला थोडंसं क्रॉसमध्ये वाढवत यायचं आहे. परत इथं जॉईंट करायचं. त्यावेळेस तुमची बाही म्हणजे परफेक्टली बसणार आहे आणि बाहीला फुगा पण येणार नाही. आणि खालचं दंड घ्यायचं माप तुम्हाला टाकून घ्यायचं आहे कारण एक्स्ट्रा कपडा तुम्हाला कट करावा लागणार नाही. ज्यावेळेस मोठं ब्लाऊज असतं त्यावेळेस ब्लाऊजचं माप म्हणजे बसत नाही. आता हा छोटा ब्लाऊज आहे म्हणून काही वाटणार नाही. बघा जी ही शिलाई मार्जिन आहे त्याच्यावरतीच मी खूण करून घेत आहे. ह्यांनी इकडं किती ठेवलंय, किती शिलाई मार्जिन सोडली, एवढी सोडली का एवढी सोडली किंवा थोडीशी सोडली, ह्याचं आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. कारण की आपल्याला मापाला आलेला ब्लाऊज हा फक्त आपणच शिवलाय असं काही नसतं. हा ब्लाऊज मी शिवलेला आहे म्हणजे मापाला आलेला. मी बरोबर शिलाई मार्जिनवरती खूण करून घेतली आहे आणि इथून पुढं आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. म्हणजे जास्त पण नाही आणि जास्त कमी पण नाही बघ. आणि जो ही कलर डॉट होता शिलाई मार्जिनचा आणि हा मी जोडून घेतला आहे. तर मी बाही कट करून घेत आहे. कट करताना नेहमी वरच्या साईडने कट करायचं, आतला भाग कट करायचा नाहीये. कारण आपल्याला ह्यातला एक जे आहे ह्यातला फक्त एक वरच्या साईडचा डबल फोल्डिंग बाही आपल्याकडं ही जी बाही आहे त्यातला फक्त वरच्या साईडचा एक भाग फक्त आपल्याला 8 इंच कट करून टाकायचा. बघा ह्या प्रकारे जर बाही कट झाली तर तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज बसणार आहे. आता पूर्ण ब्लाऊजचं माप म्हणजे आपलं काढून झालेलं आहे. कटोरी वाढून घेतली, बाही काढून घेतली आहे. तर हा ब्लाऊज पूर्ण शिवताना मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं. धन्यवाद.